शहरामध्ये रस्त्याच्या मधोमध तब्बल 157 विजेचे पोल तर 17 रोहित आहेत, ज्यामुळं अपघाताच्या घटना वारंवार घडल्या आहेत. यापूर्वी घटना घडल्या आहेत ज्या ठिकाणी जनावर असतील आणि रोहित जे आहेत ते उघड्यावर आहेत, ते संरक्षण बंदिस्त नाहीयेत. त्यामुळे गेल्या 3-4 वर्षापासून सामाजिक कार्यकर्त्यांनी आम्ही वारंवार जिल्हा प्रशासनाला, नगर परिषदेला आंदोलन केलेले आहेत. पाठीमागे जेव्हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री रेल्वे स्टेशनच्या उद्घाटनाला आले होते तेव्हा रस्त्याच्या मधोमध रोहित मुख्यमंत्र्यांना दिसू नये म्हणून जिल्हा प्रशासनानं ते पडद्यानं झाकून ठेवलं होतं आणि दुर्दैवी घटना घडणार अशी आम्हाला शंका होती. त्यानंतर 3-4 दिवसापूर्वी जी घटना घडली की निष्पाप परवेज नावाचा 15 वर्षाचा मुलगा त्या विजेच्या शॉकनं मृत्युमुखी पडला आणि त्या ठिकाणी संबंधित नातेवाईकांनी लोकप्रतिनिधी मागणी केली एसपींना की संबंधित महावितरण आणि हायटेक कंपनीच्या हलगर्जीपणामुळे याचा मृत्यू झालेला आहे, संबंधितावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. एसपीने त्यांना आश्वासन दिलं होतं, मात्र 24 तास उलटूनही ते आश्वासन पूर्ण न केल्यामुळं संतप्त नातेवाईकांनी आणि लोकप्रतिनिधींनी जेव्हा रास्ता रोको आंदोलन केलं तेव्हा त्याच आंदोलकावर गुन्हे दाखल पोलीस प्रशासनानं केले. म्हणजे एकत्रित बीड जिल्ह्यामध्ये आंदोलन करायचे का नाही करायचे हा खरा प्रश्न आहे. आणि जे गुन्हेगार जे आहेत महावितरण हायटेक कंपनीचे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याऐवजी पोलीस प्रशासन जर आंदोलकावर गुन्हे दाखल करत असेल तर पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाचा मनमानी कारभार आहे. ते कुठेतरी महावितरण आणि हायटेक कंपनीच्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालतायत. त्याचा निषेध म्हणून आज आम्ही सगळे आंदोलनकारक जिल्हाधिकाऱ्याला उभे आहोत. आम्ही या ठिकाणी परवेजला श्रद्धांजली अर्पण करून या ठिकाणी एक हाक देत आहोत प्रशासनाला, आता तरी जागे व्हा, अन्यथा भविष्य काळामध्ये बीड जिल्ह्यातील सर्व आंदोलक रस्त्यावर उतरून मोठी लढाई लढतील.